मांडणारी काही पुस्तकं मराठीत आहेत, अतिशय चांगली पुस्तकं आहेत. महानगरी जीवनातली, शहरी जीवनातली पण काही पुस्तकं आहेत. पण हे मात्र दोन्हींच्या सांध्यावरचं आहे. खेड्यातनं आलेली बाई आणि शहरामध्ये अतिशय पराक्रमाने फुटपाथवर भाजी विकायला सुरुवात करून आपलं विश्व उभं केलेली. आणि या बाईचा आधीचा जो वर्ग आहे तो तिने तिच्या प्रयत्नांनी कष्टाने बदललेला आहे. विशेषतः मुलाचा त्याच्यामध्ये मोठा वाटा आहे. पण हे जे आहे, वर्ग बदलला की वर्ग जाणीव पण बदलते. आणि वर्ग जाणीव बदलल्यानंतर त्या आलेल्या दुबळ्या समाजातनं, कष्टाळू समाजातनं आपण आलो, त्याची कदाचित नाळ जपली जाईलच असं नाही. कदाचित त्याच्याबद्दल कुठेतरी कमीपणा वाटतो किंवा आता हे सुटलं, आपलं हे गेलं, आता आपण आता वेगळ्या जगात गेलो, वेगळ्या वर्गात गेलो. त्यामुळे त्या सगळ्यांना बाजूला ठेवून माणसं पुढे जाऊ शकतात. पण तसं होत नाही. अंजनाबाई मात्र नाळ स्वतःची जी काही आहे ती जपून आहे. तुमच्या पुस्तकामध्ये वाचताना सहजपणे माझ्या लक्षात आलं, तुम्ही लिहिलंय की रामनवमीच्या दिवशी आई गेली. हनुमानाची आई अंजना, रामभक्त हनुमानाची आई अंजना, आणि ती रामनवमीच्या दिवशी तुमची अंजना जाते. आणि तिचं जगणं बघत असताना असं लक्षात येतं की भाजी रस्त्यावर विकताना नाही आलेलं हे असे अनुभव आपल्याकडे मराठी साहित्यामध्ये, की तो तिथे शेजारी भैया आहे आणि तो ज्या पद्धतीने मुलांना मारतो आणि मग नातेवाईक अंगावर जातात आणि त्याच्यानंतर बाईला असा संशय येतो की यातनं काहीतरी घडणार आहे. आणि पुढे येतो ज्या पद्धतीने खोटे आरोप बाईंच्या नवऱ्यावर करतो आणि पोलीस त्याच्यामध्ये अत्यंत क्रूरपणाने, अत्यंत नीचपणाने वागतात. पोलीस असंच वागतात. पण ते जे चित्रण आलेलं आहे याच्यामधलं इतकं भयंकर आहे. त्यावेळेला पोलीस चौकीच्या बाहेर रात्रभर बसलेली ही बाई, नवऱ्याला सोडवण्याच्यासाठी तिने केलेला आटापिटा. आणि बघा, या बाईला नवऱ्याविषयी कमालीचं प्रेम पण आहे, पण त्याच्या व्यसनाबद्दल थोडीशी कुरकुर पण आहे, तक्रार पण स्वाभाविक आहे. मला हा सच्चेपणा वाटतो, मला हा खरेपणा वाटतो. सामान्यपणे माणसं एक तर दडवतात तरी किंवा खोटं तरी लिहितात. आता इथे उल्लेख झाला, चांगल्या भाषेत उल्लेख झाला, चांगल्या पद्धतीने उल्लेख झाला. आमचा बाप आणि आम्ही, तुम्हाला सांगू, नरेंद्र जाधव माझे फार जवळचे मित्र आहेत. ते आमच्या विद्यापीठाचे कुलगुरू राहिलेले आहेत, पण अत्यंत खोटारडा माणूस आहे. त्या पुस्तकाचं लेखन वडिलांनी केलं असं त्यात लिहिलंय. आणि त्या पुस्तकामध्ये सासने सर भावाचं लेखन आहे, बहिणीचं लेखन आहे, यांच्या मुलीचं आहे, यांचं स्वतःचं आहे. म्हणजे याचा अर्थ त्या पुस्तकाचे ते संपादक आहे. पण पुस्तकावर लेखक म्हणून नरेंद्र जाधव नाव आहे. फलटणकर सर ही चोरी आहे. बापाचं, भावाचं, बहिणीचं, मुलीचं, स्वतःचं सगळं लेखन तुम्ही जेव्हा एकत्र करता तेव्हा ते संपादन असतं. त्याचा लेखक तुम्ही नाही असू शकत. पण तुम्ही लेखक म्हणून मिळवता. विशाल तसं करू शकला असता. विशालने हे माझ्या आईने लिहिलंय आणि माझ्या आईने मला सांगितलंय आणि म्हणून मी त्याचं शब्दांकन करतोय. मी ते अत्यंत काळजीपूर्वक तपासलंय आणि तिथे विशाल कसा खरा उतरला ते पण सांगणार आहे मी. पण त्याच्या आधी एक मुद्दाम याच्या संबंधातला मुद्दा सांगतो. आपल्याकडे स्त्रियांच्या आत्मकथनांमध्ये शब्दांकन म्हणून सुद्धा अतिशय तगडं आणि ऐवज म्हणून पण तगडं छोटंसं पुस्तक आहे, सांगते ऐका. हंसा वाडकरांचं आत्मचरित्र, त्याचं शब्दांकन अरुण साधूंनी केलेलं आहे. छोटंसं पुस्तक आहे, पण मराठीतलं एक फार महत्वाचं आत्मचरित्र आहे. मी विशालचं हे पुस्तक आईचं आत्मकथन म्हणून, आत्मचरित्र म्हणून वाचत असताना बघत होतो की विशालला स्वतःबद्दल माहिती आहे, आईलाही माहिती आहे, पण बारकावे त्यातले आईच्या बोलण्यात नाही आहेत. आणि मग अशा वेळेला लिहिताना विशाल आईच्या भाषेत लिहितो का स्वतःच्या भाषेत लिहितो. आणि मग तिथे मला अशा अनेक जागा सापडल्या. त्यातलं एक नमुना म्हणून उदाहरण सांगतो. विशाल एका कंपनीत नोकरी करत होता असं आई लिहिते. आता विशाल जर लिहितोय तर विशालला माहिती आहे कंपनी कुठली आहे, पण आईच्या शब्दांचं शब्दांकन विशाल करतोय आणि त्यावेळेला आईला माहित नाहीये. तो एका कंपनीत माझा पोरगा, एवढंच आईला माहिती आहे. त्यामुळे विशालला कंपनी माहिती असून सुद्धा विशाल आईचं शब्दांकन प्रामाणिकपणे करत असल्यामुळे आईच्या भाषेत असं म्हणतो त्यावेळेला विशाल एका कंपनीत नोकरी करत होता. हे जे अशा ज्या जागा आहेत या पुस्तकामधल्या, अशा मी तुम्हाला कमीत कमी 27 जागा सांगू शकेन. मी तपासलं की हे खरंच प्रामाणिकपणे लिहिलंय, याच्यात लबाडी आहे. म्हणजे आईने लिहिलं असं म्हणायचं, पण मग असं लक्षात आहे की नाही, खरोखरच आईनं, एका अत्यंत कर्तबगार आईनं. आता त्याच्यात पुन्हा पुन्हा उल्लेख होतो कष्टाचा. काही लोकांना वाटले की काय कष्ट, हे काय कौतुक आहे काय. विशाल अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो, माझी आई तुझ्या आईसारखीच मोलकरीण म्हणून आयुष्यभर जगली,
तुझी आई आता पुढे खूप उंचीवर गेली, माझी आई शेवटपर्यंत मोलकरीण म्हणून काम करत होती, पण मीही वयाच्या 5व्या वर्षापासून कब्रस्तानामध्ये जिथं माणसं पुरतात ते खड्डे खोदायचं काम केलेलं आहे, वयाच्या 5व्या वर्षापासून केलेलं आहे. त्यामुळे कष्ट काय म्हणतात, कशाला म्हणतात ते फार जवळनं पाहिलेलं आहे. झोपडपट्टीमध्ये राहणं काय असतं ते फार जवळनं बघितलेलं आहे. अशा पार्श्वभूमीवर आई जेव्हा तिच्या मैत्रिणींबद्दल बोलते, आई जेव्हा वेगवेगळ्या समाजातल्या बायकांबद्दल बोलते, आणि ती इतकी प्रांजळ बाई आहे, पण विशाल हा चित्रकार असल्यामुळे त्याच्याकडे चित्रशैली आहे, तो चित्र उभं करतो या पुस्तकामध्ये, आणि ते इतकं असं तुम्हाला पकडून ठेवतं. विशाल म्हणाला, पलटकर सरांनी त्याला सांगितलं की जे पुस्तक हातात घेतल्यानंतर खाली ठेवता येत नाही ते अत्यंत वाचनीयता ही पुस्तकाची महत्वाची गुणवत्ता आहे, पण ती सर्वश्रेष्ठ गुणवत्ता नाही. महत्वाची गुणवत्ता आहे ती. पुस्तक हातात घेतल्यानंतर ते वाचायला भाग पडणं, शेवटपर्यंत ते वाचावं असं वाटणं ही महत्वाची गुणवत्ता आहे. पण मी व्यक्तिगत अनुभव म्हणून पण मला इथे जे सांगायचं त्याच्यासाठी उदाहरण देतो. मराठीतले फार मोठे प्रतिभावंत अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू यांचं लमान नावाचं आत्मचरित्र आहे. मी फार चिरकुट माणूस, डॉक्टर खूप प्रचंड मोठे, पण मी सहजपणाने अतिशय जवळचे संबंध असल्यामुळे म्हटलं सहज ते पुस्तक हातात घेतलं. पुस्तक पाहिजे होतं ते, पण साधनेतले त्याचे सगळे क्रमशः आलेले भाग एकदा वाचायला घेतल्यानंतर असं खाली ठेवू वाटत नाही. ते म्हणले फक्त वाचनीयता एवढी गुणवत्ता असेल तर प्रकाशित करायला नको. त्याचं कारण वाचनीयता ही आवश्यक गोष्ट आहे, महत्वाची गोष्ट आहे, पण तिथं थांबता कामा नये. त्याच्या पलीकडे मराठीला काय देतं, मराठी साहित्याला काय देतं, चरित्र आत्मचरित्रांना काय देतं, समाजशास्त्रीय दस्तावेजांना काय देतं. आणि इथे थोडं भावनिक मधल्या एखाद्यानुसार हिरकणीचं बिऱ्हाड याचं तर या पुस्तकाशी प्रचंड साम्य आहे. सुनीती अरळीकर ह्या लातूरच्या, आणि मुलगी झाली म्हणून आई तिसरी तुमची आहे, मुलगी म्हणून नाराजी होती ती तुम्ही आता पण सांगितलं पुस्तकात, पण फार चांगल्या पद्धतीने आली आहे आणि ते आवश्यक आहे, ते आलं पाहिजे. खरं सुनीतीला तर बापाने मातीत पुरून टाकलं होतं, जिवंत पोरीला गाडून टाकलं होतं. ती मेली नाही, कारण एक जणांनी पाहिलं आणि पटकन त्याने उकळून बाहेर काढलं. तोपर्यंत त्या पोरीचा श्वास थांबला होता जवळजवळ, पण ती वाचली. माझ्या जन्माची चित्रकथाचा उल्लेख फलटणकर सरांनी त्यांच्या 4 शब्दांमध्ये केलाय. गेले ते दिवस हे सत्यभामा सुखात्मे यांचं जुन्या 100-1 वर्षापूर्वीचं आत्मचरित्र, पण अतिशय प्रांजळ. एक प्रसंग सांगतो. आपण असं म्हणतो की लहानपणी लग्न व्हायची. लहानपणी म्हणजे किती लहानपणी लग्न व्हायची, तर त्यांनी असं लिहिलंय, माझं लग्न जेव्हा ठरलं तेव्हा मी आई वडिलांकडे रडून रडून बाबा सुखात्मे जे प्रसिद्ध आहार तज्ञ त्यांची ही आई, त्यांनी म्हटलं सुभद्राबाईंनी की मी रडून रडून हैदोष घातला. आई वडील म्हणाले, अगं तुला काय हवं, खाऊ खेळणी कपडे काही मागशील ते देतो. ती म्हणली, माझ्या लग्नाला मला नेलंच पाहिजे. 2.5 वर्षाची मुलगी होती, तेव्हा लग्न ठरलं होतं. ते समाज जीवन 1910 आपल्या समोर उभं करण्याची ही जी ताकद आहे, त्याच्यामुळे ही पुस्तकं वेगळी आणि महत्वाची आहेत. पिनपटाची चौकट इंदुमती जोंधळे जी आणि तिचा भाऊ इंदुताई आणि तिचा भाऊ दोघंही हे रिमांड होम मध्ये वाढले, कारण वडिलांनीच आईची हत्या केली, खून केला. चुकून झाला खरं तर, तो रागाच्या भरात झाला, पण वडील जेलमध्ये गेले आणि या मुलीच्या साक्षीवर न गेले, आणि पोरीला आणि तिच्या भावाला रिमांड होम मध्ये वाढावं लागलं. कशाला उद्याची बात. शांता हुबळीकर सारख्या अत्यंत प्रतिभावंत अभिनेत्रीचं प्रचंड शोकांतिका वाटावी अशा प्रकारचं आत्मकथन. आणि आता सासरे सर अगदी ताजं वाचलं मी, मनगंगेच्या काठावर, सविता गोस्वामी नावाच्या आसाम मधल्या BBC आणि CNN पत्रकार असलेल्या बाईंनी लिहिलेलं विलक्षण आत्मचरित्र. म्हणजे मराठीत ते आलं हे मला कौतुक वाटतं, पण अतिशय दर्जेदार. त्या बाईंनी आपल्या नवऱ्याबद्दल ज्या पद्धतीने लिहिलंय, तोही नवरा व्यसनी आहे, अतिशय विक्षिप्त आहे, पण बाईला प्रेम आहे, पण धरवतही नाही आणि सोडवतही नाही. ही अवस्था ज्या पद्धतीने त्या बाईंनी व्यक्त केली आहे, हे सगळं मला या पुस्तकामध्ये अंजनाबाई शिंदेचं कौतुक हे वाटलं की नवऱ्याच्या व्यसनाबद्दल त्यांना जरूर तक्रार आहे. त्या म्हणतात तो मारण नाही करत, ते वेळाकडे लागत ते फक्त बडबड करतात. आणि मग 2-3 प्रसंग असे आहेत की त्यांच्या बडबडीमुळे कशी भांडणं वाढली किंवा त्रास झाला.
पण हे पहिलं आत्मचरित्र मी असं वाचलं की असं पुस्तक वाचलं की ज्याच्यामध्ये नवरा व्यसनी आहे पण त्याचाही एक फायदा आहे समाजशास्त्रीय, असं बाई सांगतात. आणि तो खोटा नाही. त्या असं म्हणतात की त्यांना पिण्याची सवय असल्यामुळे 4 मित्रांसोबत ते पितात आणि त्याच्यामुळे 4 माणसं धरून ठेवलेली आहेत त्यांनी, आणि म्हणून आम्ही इथल्या उपऱ्या जगामध्ये औंधसारख्या ठिकाणी आम्हाला मदतीला 4 माणसं येतात. तर हे जे आहे ना, हे त्या बाईचं बघणं आहे, ही त्या बाईची दृष्टी आहे. आणि ही तुम्हाला सांगतो व्यसनाचं समर्थन नाहीये, ग्लोरिफिकेशन नाहीये, पण ही एक वास्तवातली उपयुक्तता पण आहे. आपण फार पटकन अंधश्रद्धा आहे, मूर्खपणा आहे, अमुक आहे अशी लेबल लावून टाकतो, सरसकटीकरण करत, सुलभीकरण करत बात करतो लोकांना. नाही, याच्यामध्ये या बाईंच्या दृष्टिकोनामध्ये तरतम भाव, तारतम्य, नवऱ्याविषयीचं विलक्षण प्रेम, पण त्याचबरोबर व्यवहार ज्ञान आणि त्या बाईला तिचं आकलन किती निर्दोष आहे, किती सखोल आहे, किती चौफेर आहे, अशा सुद्धा अनेक जागा या पुस्तकात आहेत. आत्ता वेळ आणि शास्त्री सरांचं भाषण आपल्यासाठी महत्वाचं लक्षात घेता मी पुढचं जे आहे ते लिहीन, जे काही याच्याबद्दल लिहायचं ते अतिशय बारकाईनं लिहीन, पण आणखीन 1-2-3 ठळक वैशिष्ट्य सांगतो आणि ते थोडक्यात संपवतो. सर म्हणाले ते खरं आहे, इथे पुणेकर मोठ्या संख्येने जमलेत. तुमच्या प्रेमापोटी, तुमच्या व्यक्तिगत संबंधात पण बरीच माणसं आली आहेत आणि हे फार चांगलं आहे. अतिशय हृदय कार्यक्रमात अतिशय हृदय अशा उपस्थित हा कार्यक्रम होतोय. पण फार सगळं तपशिलाने सांगितलं तर आपले पुणेकर विशाल नक्की असं म्हणणार आता पुस्तक विकत घ्यायची काही गरज नाही, कारण सगळ्या वक्त्यांनी सगळं सांगून झालंय. तेव्हा आता माहितीच आहे आपल्याला, आता कशाला. आणि घेतलं तरी आता फक्त विशालला बरं वाटतं म्हणून घेऊ, पण वाचलंच पाहिजे असं थोडीच आहे. तर म्हणून सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला त्यांच्या भाषेत सांगितलं मार्केटिंग म्हणून फक्त आम्ही काही गोष्टी अगदी तुमच्या समोर मांडू. आणि त्या मांडत असताना बघा, विशालने एक मोठा फ्लॅट घेतलाय, तिथे राहायला जावं विशालने त्याच्या पत्नीने असं आईला वाटतंय. एकत्र कुटुंब एवढी वर्ष राहिलेलं, आणि मग तरी सुद्धा त्या छोट्या जागेत सुद्धा ती रूम कशी बदलली, कशा पद्धतीने त्याच्यामध्ये खोली तयार केली, आणि मग तिथे हॉलमध्ये कोणी झोपायचं आणि त्या किचन मध्ये केलेल्या रूम मध्ये, हे इतकं विलक्षण आहे, इतकं स्वच्छ आणि खरं आहे. तुम्हाला सांगतो, शेवटी साहित्य मूल्य असतं काय हो, कशाला म्हणतात साहित्य मूल्य? कारण शेवटी कसं आहे बरं का, की नुसता खरेपणा हाही गुणधर्म केवळ श्रेष्ठतेचा नाही, पण मी सांगतोय की त्यातला बारकावा ज्या पद्धतीने येतो की ह्या लोकांना एकत्र राहायचंय, घट्टपणाने राहायचंय. आणि विशाल, जेव्हा तुम्ही तुमच्या लग्नाच्या बद्दल तुमची आई सांगते त्याच्यामध्ये की मुलगी परक्या जातीची आहे, वेगळ्या जातीची आहे, आणि विशालने सांगितल्याच्या नंतर आई ज्या पद्धतीने रिॲक्ट होते, अत्यंत अस्सल प्रामाणिकपणाने रिॲक्ट होते, कारण त्या बाईला समाजाचं, जातीचं, नातेवाईकांचं प्रचंड दबाव आहे तिच्यावर, तो असणार, तो असतो. अशा वेळेला त्या काय करतात, त्या म्हणतात वडिलांना विचार. वडिलांकडे गेल्यानंतर वडील काय म्हणतात, आजोबाला विचार. विशाल आजोबांना विचारतात, आजोबा त्या पिढीतले असून सुद्धा हो म्हणतात. आणि मग ते वडिलांना सांगतात तेव्हा वडील म्हणतात की माझ्या बापाने हो म्हणलंय तर मग मी काय. आणि मग आईला सांगितल्यावर आई म्हणजे मी काय बोलणार नाही, बघायला येणार नाही. ही आई आहे, तिचा विरोध आहे. मी तुम्हाला सांगतो, मी आंतरजातीय लग्न करायचं ठरवलं तेव्हा माझ्या आईने ज्या पद्धतीने विरोध केला होता तो माझ्या समोर आहे. आणि तुम्ही जर असं म्हणलं असता नाही माझ्या आईने अतिशय कौतुक केलं आणि लग्नाला एकदम अशी खुशीत वगैरे उड्या मारत आली, तर ते खरं नसतं झालं. पण तिने जीव तोडून विरोध पण नाही केला. ती करू शकली असती, कारण नातेवाईकांमध्ये, समाजामध्ये तिच्यावर एक दबाव आहे. तुम्ही केलेलं मला फार आवडलं ते असं की माझ्या आईला मी जेव्हा असं सांगितलं की आई मी पळून जाऊन लग्न करणार नाही, तू उपस्थित असशील तेव्हाच करीन, म्हणजे तुझा आशीर्वादाने करीन, तेव्हा तिला प्रचंड दिलासा मिळाला. चला म्हणजे पळून नाही जाणार. आणि मग माझ्या लग्नाची स्टोरी मला इथे सांगायची, मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तिला तयार करण्यासाठी 3 वर्ष गेली. आणि नंतर मग पुढचं खूप छान आहे की सुनेचं आणि तुमच्या आईचं इतकं छान जमलं, आणि पुढे त्यांनी त्यांच्याबद्दल जे म्हटलंय सगळं, मला हे जे एका बाजूला समाजशास्त्रीय ताणेबाणे आहेत ना, ते फार भारी आहेत. ते मध्यमवर्गीय जीवनात येऊ शकत नाहीत. हा मध्यमवर्गीय जीवनाचा कमीपणा नाही, त्यांची म्हणून काही श्रेष्ठत्व आहेत, त्यांची म्हणून काही महत्वाची अशी जागा आहेत. म्हणजे हरिभाऊ आपटे असतील किंवा आमचे साने गुरुजी असतील
ही मध्यमवर्गीय लेखक आहेत म्हणून ते बाद नाहीत, ते मराठीतले अत्यंत दर्जेदार आणि श्रेष्ठ लेखक आहेत, पण त्यांचा अनुभव विश्व वेगळा आहे आणि हे अनुभव विश्व वेगळं आहे. आणि या अनुभव विश्वामध्ये भीती अशी असते विशाल, गरिबी गरिबी गरिबी. जसं लोक दागिने मोडून खातात ना, तसे आमचे नरेंद्र जाधवांसारखे लोक गरिबी मोडून खातात. हा धंदा झालाय. फक्त गरिबीचं भांडवल करायचं आणि त्याच्या जोरावर पुरस्कार मिळवायचे. पुरस्कार हे काही गरिबीसाठी द्यायची खिरापत नाहीये. मला या निमित्ताने अतिशय परखडपणाने स्पष्टपणे सांगायचं आहे की या पुस्तकाच्या मुखपृष्ठाबद्दल उल्लेख झाला आणि तो खरंच परत मलाही करायचा आहे. शीतल वहिनींनी खूप सुंदर असा हा फोटो काढलाय. काय बोलके डोळे पकडलेत. ह्या बाईंचं अख्खं व्यक्तिमत्व त्या चेहऱ्यातनं आणि डोळ्यातनं बोलतंय, देहबोलीतनं आलंय आपल्यापर्यंत. आणि हे असं व्यक्तिमत्व, एका शेतकऱ्याची पोरगी, आडवी चिरी लावणारी, शासनाचं कुठल्याही सामाजिक बंधनांना न नाकारता आडवी चिरी मुखपृष्ठावर असलेलं कदाचित हे मराठीतलं पहिलं पुस्तक असेल. आणि नुसतं आडवी चिरी हे एवढं नाही आहे, त्याच्या मागच्या भावभावना लागलेल्या आहेत. का आडवी चिरी? सावित्रीबाई फुल्यांनंतर पहिली बाई मला अशी दिसते मुखपृष्ठावर जिने आडवी चिरी लावलेली आहे, आणि ती नायिका आहे संस्कृतीची. असं श्रीपाल सबनीसांनी म्हटले, ते अतिशोक्त नाही आहे. त्या बाईने जो प्रवास केलाय त्याच्यामधली जिद्द. आणि मग दोनच प्रसंग सांगतो फक्त. वडिलांना ते अयोध्येला चालले वाराणसीवरनं आणि पॅरालिसिस झालाय, आणि मग तिथे ज्या पद्धतीनं या बाईंनी नवऱ्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले, वडील म्हणजे विशालचे वडील, आणि विशाल सुद्धा तातडीने तिथे पोहोचून तो जो सगळा प्रवास आलाय, आणि मग त्या नवऱ्याला पुन्हा उभं करण्यासाठी शरीराने मनाने पोहण्यापासून सगळ्या प्रकारे तो प्रवास विलक्षण आहे. आणि ते या आत्मचरित्राचं एक आणखी बलस्थान आहे. पण जुन्या काळातली ही बाई, म्हणजे तुम्हाला सांगतो 22 दिवसांनी त्यांनी 60th प्रवेश केला असता. 1 जूनला 60th त्यांनी प्रवेश केला असता. 58 जाण्याचं वय नाही. आता तर आयुष्य खूप वाढलंय, त्यामुळे आणखी 30, 35, 40 वर्षे ते आरामात जगू शकले असते. आणि अशी घटक बाई, कष्टाळू बाई. पण करोनाने अनेक चांगली माणसं आपल्याकडे हिरावून घेतली, आणि ती त्या अर्थाने ही शोकांतिका आहे. या पुस्तकाचं हेही वैशिष्ट्य आहे की हे फ्लॅशबॅक आहे. पुस्तक सुरू होतं करोनापासून, आणि मग पुन्हा ते मागे जातं आणि गावाकडून सगळं मांडत 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 पुन्हा करोनापर्यंत येतं. त्यात सुद्धा आईनं जेवढं सांगितलंय किंवा आईची जी काही तिथे चाललेली तगमग बघितली आहे, तिथंच हे पुस्तक संपतं. कल्पनेच्या फार काही जागा न घेता किंवा ते स्वातंत्र्य न घेता ते घेऊ शकला असता विशाल, असं नाही केलेलं. आई जिथपर्यंत कॉन्शियस आहे, शुद्धीत आहे, तोपर्यंतच घेतं आणि तिथं ते पुस्तक संपतं. कारण त्याच्या पुढे आईच्या संवेदना गेलेल्या आहेत. आता मी चुकत असेल, पण मला वाटतं सर, ही एक आत्मकथनपर, आत्मचरित्रपर कादंबरी म्हणून सुद्धा एक महत्वाची कलाकृती आहे. त्याचं कारण या प्रकारचं जगणं, या प्रकारच्या जाणीवा आणि या प्रकारचं सांस्कृतिक भावविश्व हे अतिशय चांगली आत्मचरित्र आलेली आहेत. मी पुन्हा पुन्हा सांगतो, त्यातली 100 तर मी वाचलेली माझ्या संग्रही असलेली आहेत. त्यांचं काही बलस्थान आहे. पण पलटणकर सर त्या आतापर्यंत प्रकाशित झालेल्या 130 पुस्तकांपैकी जर तुम्हाला 10 निवडायची असतील तर तुम्हाला ही निवडावी लागतात. त्याच्यामध्ये स्मृतिचित्र असतंच, सवालच नाही, त्याबद्दल काही प्रश्नच नाही. पण जर का शहरी, ग्रामीण, मध्यमवर्गीय आणि कृषी जीवनाशी संबंधित अशा सर्व प्रकारच्या जगण्याचा एक प्रचंड मोठा असा आलेख, पण ढोबळ नाही, पण केवळ भावनिक नाही, पण केवळ आत्या ओवाळणारा नाही, केवळ कौतुक करणारा नाही, ह्याच्यामधला जो संघर्ष आहे आणि त्यातली मैत्रिणींची जी चित्रण आहे ती अर्थात विशालनी कबूल केलं की ती ताकद चित्रकार असल्यामुळे तो प्रसंग चित्रित करण्याचं, तो जिवंत करण्याचं हे निश्चितपणे त्यांनी सांगितलं की मी त्यात भर घातली आहे. पण आईकडे पण ती दृष्टी होती, आईकडे पण त्या जाणीवा होत्या. या अर्थाने मला असं वाटतं की मराठीमधली वेगवेगळ्या प्रकारचं भावविश्व असलेली, वेगवेगळ्या प्रकारचा अनुभवविश्व असलेली अशी जर तुम्हाला 10 महिलांची आत्मचरित्र निवडायची असतील, शहरी, ग्रामीण, कष्टकरी आणि अगदी खूप सुखवस्तू
अशा सगळ्यांमधनं नुसती वाचनीयता नाही, श्रेष्ठ साहित्य मूल्य, अत्यंत वाचनीयता पण आणि समाजाला प्रेरणा पण देण्याची ताकद. की नवरा कोलमडलाय, पक्षाघाताने जवळजवळ गेलाय, पण त्याला पुन्हा उभं करायचं आहे. मुलांना उभं करतानाच्या साधं आहे की या बाई फुटपाथवर भाजी विकतात आणि गिरायकांना इंग्रजी मध्ये ते बोलतात, गिरायक म्हणून बाई स्वतः इंग्रजी शिकतात आणि मग त्या असं लिहितात की जेव्हा शेजारच्या माणसाकडे एखादा माणूस भाजी घेत असतो तेव्हा आम्ही बघतो की तो कुठली भाजी घेतोय आणि मग त्याच्याशी संबंधित बरोबर आम्ही दुसरं कमी किमतीत अनाउन्स करायला सुरुवात करतो. अरे हे 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 जे.आर.डी. टाटा आम्हाला सांगायचे ही काय असतं मार्केटिंग, काय असतं उद्योग विश्व, काय कशाला म्हणतात व्यापार. विशाल तुम्ही या दृष्टीनं असलं असेल कदाचित नसेल वाचलं तर मी इटली आणि ऑर्किड विठ्ठल कामतांचा आत्मचरित्र वाचा. हॉटेल व्यवसायामध्ये कसे यशस्वी झाले आणि का झाले याचे खूप सुंदर अशा प्रकारचं चित्र त्यात आलंय. आत्ता परवा मला कळलं तेव्हा खूप वाईट वाटलं की या कोरोनाने विठ्ठल कामत पण कोलॅप्स झाले आणि ते सुद्धा अत्यंत वाईट अवस्थेत आता आहेत. पण मुद्दा त्यातला असा की चरित्र आत्मचरित्र हा वाङ्मय प्रकार का लोकांना जास्त आवडतो. सर्वाधिक पुस्तकं 3 का विकली जातात. आमच्या पुस्तक पेठेमध्ये आम्ही गेली 5 वर्षे बघतोय की सर्वाधिक पुस्तकं ही विकली जातात. त्याचं कारण प्रत्येक माणसाला इतरांच्या जगण्यामध्ये डोकावून बघायचा रस असतो आणि त्या पुस्तकांचा फायदा असा असतो की एका जगण्यात तुम्ही 100 आयुष्य जगू शकता. आणि अंजनाबाई शिंदेसारख्या बाई तर स्वतःच इतक्या कलागुण असलेल्या, हरहुन्नरी आणि किती प्रकारचं स्वतःमध्ये बदल स्वतः मला सांगा, सायकल शेतकऱ्याची मुलगी शिकतीये आणि ती सायकलवर जाऊन भाजी आणते आणि ती भाजी विकतीये, त्याच्यावर घराकडे लक्ष ठेवतीये, पहाटे 4 वाजता उठतीये, पोरांसाठी डबा करून देतीये, नवऱ्याचं पण बघतीये. हे सगळं जे आहे ना, ही जी मॅनेजमेंटची कौशल्य आहे त्या बाईंकडे, ही एकाच वेळेला किती आहेत. मग असं तुम्ही सांगितलं की आम्ही मोजलं सहज, सर आता आणखीन या पद्धतीने मोजा वाढेल. मला काय सांगायचं आहे, मला असं सांगायचं आहे की माझ्या आईसारख्या अनेक बायकांना हे पुस्तक आपलं वाटेल आणि ते नुसतं आपलं नाही वाटणार, त्यांची जगण्याची उमेद वाढेल, जगण्याची उमेद वाढेल. आणि ज्या मुख्या बायका होत्या त्यातल्या एका बाईला साहित्यामध्ये बोलतं केलं आणि तिच्या रूपाने या सगळ्यांचं प्रतिनिधित्व त्यात आलं. नुसतं प्रतिनिधित्व नाही, हे खरं आहे, मी कौतुक करतो याचा अर्थ याच्यात कच्चेपणा नाही, रॉनेस नाही, आहे तशा आहे. हे खरंच अवघड आहे, खरोखर अवघड आहे. त्यात आईबद्दल नुकतीच आई गेली आहे आणि ते लिहायचं आहे. पण या निमित्ताने या पुस्तकावर चर्चा व्हावी म्हणून हे तिसऱ्यांदा जरी प्रकाशन तुम्ही करत असला, तुम्हाला जर शक्य असलं तर 36च्या 36 जिल्ह्यात तुम्ही कार्यक्रम करा, 27 महानगरपालिकांमध्ये कार्यक्रम करा. कारण तिथल्या मोलकरणी, तिथल्या शेतमजूर बायका, तिथल्या पालावरच्या बायका, तिथल्या पाण्यावरच्या बायका, बांधकामावर मजूर म्हणून काम करणाऱ्या बायका, त्या सगळ्यांना असं वाटेल अरे ही अंजनाबाई तर आमची बाई आहे, आमच्यातली आहे आणि ती जर असं इतकी प्रचंड झेप घेऊ शकते, इतकी प्रचंड भरारी घेऊ शकते, तर मी पण करू शकते. मी तुम्हाला सांगतो, माणसाच्या जगण्याची उमेद वाढवणं, माणसाच्या जगण्यामध्ये 4 हिरवे क्षण आणणं, आस्थेचे असे काही अनुभव आणणं, पातळीवरच्या एक अतिशय श्रेष्ठ प्रतिभेच्या लेखकाच्या हस्ते हे इथे प्रकाशन होत आहे. हे मला खूप महत्वाचं वाटतं. सरांच्या बद्दल मी एवढंच सांगेन की माझेही ते अतिशय आवडते लेखक आहेत आणि अगदी गुमानला ते अध्यक्ष व्हावेत इथपासून आम्ही काय काय पडद्यामागे प्रयत्न करत होतो ते त्यांना माहिती आहे. तर त्यामुळे उशिरा का होईना पण सर उदगीरला न्याय मिळाला. सर बाकरा अनेक अध्यक्ष हे आजही हयात आहेत आणि त्यातले बरेचसे मित्र आहेत, त्यामुळे त्यांना दुखावणं मला परवडणार नाही. रवी प्रकाशजी, आपण आपलं फाटकेपणाने बोलून जावं इतकं सोपं नसतं. माणसं कायमची दुखावली जातात. असं म्हणेन की जर का 95 अध्यक्षांमधली तुम्हाला 10 भाषणं निवडायची असतील आणि विशेषतः 80 नंतरची भाषणं निवडायची असतील तर तुम्हाला भारत शासनाचं निवडावं लागेल. इतकं वेगळं, इतकं महत्वाचं, एका बाजूने समकालीन पण समकालीनच्या अतिशय तगडं भाषण, एक धनकट लेखक, त्याची मुलाखत साधनेमध्ये अख्खा अंक आहे. आमच्या दासू वैद्यने घेतली, फार अप्रतिम मुलाखत आहे. एका पिढीमध्ये या माणसाने किती मोठी भरारी घेतली. वडील पोलीस खात्यात होते आणि त्यांचा हा मुलगा IAS पर्यंत जातो आणि
नुसतं आयास होत असं नाही, ज्या दर्जाचं असं चिमटीत पकडून तुम्ही आमच्या समोर मांडलं होतं. तेव्हापासून तुम्ही आमचे आवडते लेखक आहात. तुम्ही अनेक प्रकारच्या गोष्टी मांडलेल्या आहेत, अनेक प्रकारची कामं केलेली आहेत आणि ती महत्वाची आहे. त्याच्याबद्दलचं प्रेम व्यक्त करताना मला असं वाटतं की तुमच्या हस्ते हे प्रकाशन होत आहे. रवी प्रकाश सारखा एक आमचा मित्र, त्यांनी सांगितलं ते खरं आहे, ते त्यावेळेला कुर्ल्याला काम करत होते आणि तिथे मी त्यांना भेटायला गेलो होतो आणि तिथे सुद्धा त्या वर्कशॉपमध्ये इतक्या इंदादिलपणे त्यांनी मारलेल्या गप्पा आणि त्याचपासून कायम आमच्यामध्ये असलेली दोस्ती, आपुलकी, प्रेम, मी फार चिरकुट मधला चिरकुट असताना पासूनचे ते माझे दोस्त आहेत. अशा वेळेला या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हे होतं, याच्याबद्दलचा आनंद व्यक्त करतो. या पुस्तकात मी सविस्तर लिहीन, तेव्हा विशाल काही त्यातल्या उणिवा पण लिहीन, तेव्हा नाराज होऊ नका. झाला तरी फरक पडत नाही, कारण आम्ही लिहिणारे लोक आहोत, बोलणारे लोक आहोत. दोन गोष्टी सांगून थांबतो. एक, पुस्तकाची निर्मिती फार उत्तम आहे. मुखपृष्ठ, कागद, छपाई, मांडणी फार उत्तम आहे. कारण ग्राफिटी आणि स्वतः चित्रकार उत्तम आहे. मला असं वाटतं की किंमत लिहायचं विसरून गेलंय का मुद्दाम लिहिलेलं आहे माहित नाही, पण त्याच्यावर किंमत लिहायची राहिली आहे. आणि आतले फोटो जे आहेत ते आहेत खूप छान, पण ते छापताना मात्र मला असं वाटलं की रजिस्ट्रेशन मध्ये काय झालंय का बघून या परत एकदा. कारण तुम्ही 4 पानं दिली आहेत फोटोना आणि त्याच्यामुळे बहुधा काही फोटोंचा साईज लहान केलाय, त्याच्यामुळे असेल किंवा इतर काही कारण असतील, तपशिलात जात नाही. पण हे अधिक प्रभावीपणानं अधिक चांगलं रजिस्ट्रेशन करून पुढच्या वृत्तीमध्ये आणता येईल का बघा. अर्थात हे माझं आढळण्याचं मत आहे, या विषयातला मी तज्ञ नाही. शेवट असं सांगतो, आम्ही तेलकोच्या कलासागरचा दिवाळी अंक फासलेसर प्रकाशित करायचो आणि एका संपादकांना आम्ही प्रकाशनाला बोलवलं होतं, मराठीतले अत्यंत खडूस म्हणून प्रसिद्ध असलेले संपादक. तर ते म्हणाले कागद छान आहे, छपाई उत्तम आहे, मुखपृष्ठ उत्कृष्ट आहे, पण या दिवाळी अंकाबद्दल बोलावं असं एवढंच आहे. तसं नाही, ती मूल्ये सुद्धा चांगली असून त्यातला ऐवज अत्यंत दणकट आहे असं हे पुस्तक आहे. आणि म्हणून या पुस्तकाची चर्चा हो, हे पुस्तक दूर दूर पर्यंत जाओ, अनेक प्रकारच्या लोकांपर्यंत पोहोचो आणि या एका कर्तबगार बाईचा व्यक्त करतो, आनंद व्यक्त करतो आणि मला बोलावल्याबद्दल पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. खरं तर प्रथम पुरस्कार सासणे सरांच्या कथेला मिळालेला होता आणि गेल्याच महिन्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा 5 लाखाचा प्रतिष्ठित असा बिंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार सुद्धा सरांना मिळालेला आहे. सरांचं साहित्यिक कर्तृत्व खूप उत्तुंग विशाल आहे. त्यांच्या भाषणाविषयी चर्चा तर होतेच आहे. अत्यंत उत्तम आणि तब्बल 60,000 शब्दांचं भाषण, पण संपूर्णपणे साहित्यावर अधिक विवेचन. आणि त्यांनी जाता जाता असंही मांडलं होतं, लेखकानं अस्वस्थ असण्याची गरज व्यक्त केली होती, कारण अस्वस्थता असेल तरच निर्मिती होऊ शकते आणि ती अस्वस्थता समाजभान ठेवून असली पाहिजे असं सरांनी मांडलं होतं. मी वेळ अधिक न घेता सरांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. मंचावरील सर्व मित्र आणि या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी या ठिकाणी आवर्जून प्रेमाने उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्वप्रथम या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो. खरं तर या पुस्तकाबद्दल आपण विस्ताराने बोला सर. खरं तर त्यापेक्षा जास्त वेळ मी बोलू शकेन, परंतु समोर घड्याळ ठेवलेला आहे आणि भरपूर वेळ झालेला आहे, त्यामुळे जास्त काही बोलण्यापेक्षा महत्वाचे मुद्दे तुम्ही घेणारच आहे, त्यात काही शंकाच नाही. सर्वप्रथम म्हणजे मी देखील मेरिटवर आलेलो आहे. बोलवलं म्हणून मी आलो असातला प्रकार नाही. पुस्तकाच्या मुळे हे पुस्तक जरी आता माझ्या हाताने प्रकाशित जरी होत असलं तरी याची प्रत आपण मला दिली होती, त्यावेळेला ती प्रकाशित होणे झाली नव्हती. त्यावेळेला तेव्हापासून या पुस्तकाचा माझा परिचय
त्यावेळेला पुस्तक मी वाचलं नव्हतं, पण मुखपृष्ठ पाहिलं होतं, आतमध्ये पुस्तक चाललं होतं. नंतर मी वाचलं. उदगीरलाचं प्रकाशन झालं, आता देखील प्रकाशन झालं. दरम्यानच्या काळामध्ये पुस्तक वाचल्यानंतर या पुस्तकाने मला इथं ओढवून घेतलं आणि मी इथे आलेलो आहे. पलटणकर सरांनी असं सांगितलं की विठोबाच्या डोळ्यातलं जे तेज आहे ते त्यांनी आईच्या डोळ्यात बघितलं. त्याच प्रकारचं तेज याही फोटोमध्ये मला दिसत आहे. त्यामुळे तो दैवी गुण आहे, तो दैवी गुण कुठेतरी जर डोळ्यामध्ये कोणाच्या दिसत असेल तर तो नेमका वाचता आला पाहिजे. वाचनीयतेबद्दल आपण खूप सविस्तर सांगितलेलं आहे. वाचनीयता ही काही हा एक महत्त्वाचा गुण तर आहेच आहे. हे पुस्तक वाचनीय आहे, त्यात शंका नाही. पण त्याच्याही पलीकडे जाऊन काहीतरी या पुस्तकामधून सांगितलं जात आहे, जे समजून घेण्याची आपल्याला आपली पात्रता असली पाहिजे आणि समाजाने हे समजून घेतलं पाहिजे, अशा पात्रतेचं हे पुस्तक आहे. त्यामुळे पुरस्कारासाठी जरी तुम्ही लिहित नसला, तुम्ही उल्लेख केला, तरी पुरस्कार तर तुम्हाला मिळालाच आहे. एवढ्यासाठी की तुम्ही आईला जिवंत केलं, पुन्हा एकदा तिला अमर केलं. कारण तुमच्यानंतर देखील हे पुस्तक तर राहील आणि पुढची पिढी ते वाचणार आहे. त्यामुळे आईला तुम्ही जिवंत केलं, अमर केलं, यासाठी तुम्हाला पुरस्कार मिळाला. रवी प्रकाशच्या प्रकाशामध्ये तुमचे अश्रू चमकले आणि त्यामुळे ते अनमोल झालेले आहेत. तर हे मला विशेष महत्त्वाचं वाटतं, कारण हा जरी तुमच्या म्हणण्यानुसार कौटुंबिक पुस्तक नसलं तरी त्यामध्ये एक अतिशय जिव्हाळ्याचा असा जो धागा आहे त्याच्याकडे मला दुर्लक्ष करता येत नाही. आडव्या चिरीचा उल्लेख तुम्ही केला. माझ्या एका प्रेमाची दास्तान नावाच्या कथेमधली जी नायिका आहे ती आडव्या चिरीचं कुंकू लावते. तेव्हा मला, आणि तिचं नाटकही झालं पुढे, तेव्हा मला असं विचारलं होतं त्यावेळेला की हा काय प्रकार आहे. आणि पुण्यातल्या लोकांनी विचारलं, त्याला फारसं माहीत नसावं. मी म्हटलं ही चिरंतन अशी एक बाब आहे. आडव्या चिरीचं कुंकू लावणं याच्या पाठीमागली जी काही पार्श्वभूमी असेल ते तुम्ही नीट समजवून घ्या, असं मी त्या वेळेला बोललो होतो. हे त्याच वेळेला मला आकर्षित करणारे हे चिन्ह होतं. शब्दांकन मुलगा विशाल यांनी केलेलं आहे आणि त्याचं जी सूक्ष्मता आहे ती आपण सांगितली की भाषा जरी तुमची मुलाची असली तरी निवेदन आईचं आहे. आणि आई जेव्हा निवेदन करते त्यावेळेला मुलाच्या भाषेमध्ये जरी ती व्यक्त होत असली तरी व्यक्त होणं तिचं आहे. हा त्यातला जो भाग आहे महत्त्वाचा. कोणत्या कंपनीत काम करतो हे याला माहिती, तो लिहू शकला असता की मी अमुक कंपनीत काम करतो, पण ते त्याने तसं लिहिलेलं नाही आहे. आईला जे माहीत नाही ते माहीत नाही, त्यामुळे तिने जे सांगितलं तेच कायम ठेवलेलं आहे. आधीच्या वक्त्यांनी मोठी यादी दिलेली ती पुन्हा या ठिकाणी मी वाचत नाही, परंतु स्मृतिचित्र, नाचग घुमा, सांगते ऐका, जगले तशी, माझ्या जन्माची चित्रकथा, पायदान, मी वनवासी, समिधा, जिणं आमचं, आहे मनोहर तरी, बिनपटाची चौकट, इत्यादी इत्यादी. ही सगळी मोठी अशी यादी आहे. 130 पुस्तकांची यादी आधीच्या विद्वान अशा वक्त्यांनी आपल्याला सांगितली आहे. कदाचित ती संख्या आणखीनही वाढेल, परंतु किमान इतकी तरी महत्त्वाची पुस्तकं आपल्यासमोर आज आहेत की जी लेखिकांनी म्हणजे स्त्रियांनी स्वतःचे अनुभव व्यक्त केलेले आहेत. इथं हा थोडासा अपवादाचा भाग वेगळ्या स्वरूपामध्ये सिद्ध होतो की आईची कथा मांडायची आहे, भाषा आपली आहे. त्यामुळे मुलाने सांगितलेली एक बहिणाबाई चौधरीचा सोपानदेवचं जे थोडंसं उदाहरण सोडलं तर मुलाने आईची कथा सांगणे किंवा तिचं एखादं कलाकृती सगळ्यांच्या समोर आणणे असे क्वचित घडलेल्या घटना आहेत. मुलाचं शब्दांकन जे आहे ते विलक्षण आहे आणि त्या पुस्तकाची जी काय आपण जर आपल्याला यादी करायची असेल तर अतिशय वरच्या क्रमांकावर हे पुस्तक जाईल, यात मला देखील काही शंका राहिलेली नाही. मित्रहो, श्रम प्रतिष्ठेचं मूल्य काय आहे हे या पुस्तकामध्ये सर्वात प्रथम आपल्याला दिसतं, जे मला अतिशय महत्त्वाचं असं वाटलेलं आहे. पुस्तकांचं म्हणून आणि या पुस्तकांच्या एका विशिष्ट पद्धतीनं जेव्हा आपण व्यक्त होतो, मराठी पुस्तकांचं म्हणून जे जग आहे, मध्यमवर्गीयांचं म्हणून एक जग आहे. या मध्यमवर्गीयांच्या जगामध्ये प्रामुख्याने
श्रमप्रतिष्ठेच्या मूल्याबद्दल फारशी चर्चा झालेली नसते. केवळ ते महत्व आहे म्हणूनच फक्त सांगितलं जातं, परंतु ही श्रमप्रतिष्ठा संबंध जगाला जगण्याला वेढवून कशी राहिलेली आहे हे यामध्ये दिसतंय. आणि आईच्या भाषेमध्ये आई वारंवार असं सांगते की श्रमप्रतिष्ठेचं मूल्य आहे. त्यामुळे श्रमातून कष्टातून तिनं जे काही जीवन घडवलं ते विलक्षण असं आहे. शिक्षणाची आणि कलेची तिला हौस होती असा उल्लेख या ठिकाणी महत्त्वाचा मला वाटला. शिक्षणाची आणि कलेची हौस असणं किंवा त्याचं आकर्षण असणं हीच एक अतिशय वेगळी अशी गोष्ट आहे. विशेषतः कलेची ओढ असणं, उच्च कलांचं आकर्षण असणं ही व्यक्तिमत्व फुलवण्याची अशी एक चीज आहे. त्यामुळे या व्यक्तिमत्वामध्ये, या स्त्रीच्या या व्यक्तिमत्वामध्ये काहीतरी एक विशेष अशी गोष्ट होती. शिक्षणाची प्रेरणा असेल का? कारण रात्रशाळेमध्ये जाऊन शिकण्याची इच्छा निर्माण झाली, त्याचं वर्णन आलेलं आहे. लग्नाच्या आधी काही दिवस आणि नंतर देखील काही दिवस शाळेमध्ये जाऊन शिकलेली आहेत. हे उपजत गुण समजायचे की शिक्षणाची आवड आहे आणि कलेची हौस आहे म्हणून चित्रकला ही पुढे प्रकाशित पुढे झालेली आहे. इंग्रजीचं जे ज्ञान आहे ते जुजवी, परंतु ते वापरणं आणि गमतीने वापरणं हे पुन्हा विशेष अशी बाब मला सापडते. बाय बाय, माय सन, कम अर्ली, सी यू सून, आय लव्ह यू हे सगळे शब्द तिने आपल्या स्वतःच्या गमतीत का होईना परंतु आपल्या व्यक्तिमत्वामध्ये सहज आणले होते किंवा आपल्या सवयीमध्ये सहज आणले होते. रामनवमीला निधन झाले आणि अशा प्रत्येक आईने आपल्या मुलाने, प्रत्येक आईने आणि मुलाने हे पुस्तक वाचावं असं हे पुस्तक आहे असं मुलगा म्हणतो. सासू सुनेने वाचावं असं हे पुस्तक आहे असं मुलगा म्हणतो. मी त्याच्याशी सहमत आहे. वाचलं पाहिजे एकत्रितपणे. आपण असं नेहमी म्हणतो की एकत्र बसून बघायचा सिनेमा आहे, एकत्र बसून बोलायची चर्चा ऐकण्याची गोष्ट आहे. पण असं कोणतं पुस्तक असतं की जे सामूहिक त्याचं वाचन पण झालं पाहिजे, त्याचे संस्कार आपण घेतले पाहिजेत. हे पुस्तक ते आहे की ज्यात सासू आणि सुनेने वाचलं पाहिजे, आईने आणि मुलाने वाचलं पाहिजे. याच्यामध्ये जे प्रसंग एका पाठोपाठ एक जे येतात ते अतिशय नाट्यपूर्ण अशा पद्धतीने आलेले आहेत. यामध्ये जो क्लायमॅक्स, ज्याला साफल्य आपण म्हणतो, जीवनाचं साफल्य काय आहे? कष्ट तर मी खूप केले, मग आता साफल्य कधी येतं, कोणत्या कारणामुळे येतं आणि कधी येतं? याचा क्लायमॅक्स एका ठिकाणी येतो की मुलाने फ्लॅट खरेदी केला आणि त्या ठिकाणी राहायला गेल्यानंतर जेव्हा तिथं विचारलं जातं की काय ते इथे या कॉलनीमध्ये किंवा या सोसायटीमध्ये तुम्ही काय भाजी विकायला आलात की काय, त्यावेळेला आई असं उत्तर देते अभिमानाने की तर मुलाने फ्लॅट खरेदी केलेला आहे, मी इथे राहायला आलेले आहे. मला वाटतं हा साफल्याचा क्षण आहे आयुष्याचा की हा क्लायमॅक्स म्हणावा लागेल एका अर्थानं. उत्कर्ष बिंदू की खूप संघर्ष केल्यानंतर कुठेतरी एक वरदान स्वरूपामध्ये हा साफल्याचा एक क्षण यावा लागतो आयुष्यामध्ये. तो आला आणि केव्हा आला? ज्या वेळेला मुलाने स्वतःचं घर खरेदी केलं आणि चांगल्या जीवन पद्धतीमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आईला. लिहिण्याचा प्रयत्न तिने केलेला आहे याचे उल्लेख त्याच्यामध्ये येतातच. कदाचित तुम्ही व्हॉट्सअपवर आम्हाला टाकून पाठवालच आम्हाला हस्ताक्षर कसं होतं, त्याचं काय लिखाण होतं हे कळेल पुढे. पण त्याच्यातून तुम्ही लिहिलेलं आहे आणि याच्यातून संतोष आणि समाधान ही अतिशय दोन महत्वाची मूल्य जी मी मानतो जी यांना मिळाली, अंजना यांना, ती पुस्तकामध्ये तुम्ही प्रतिबिंबित केलेली आहे. आधीचे वक्ते म्हणाले ते अतिशय योग्य पद्धतीने की इतर समाजामधल्या ज्या कष्टकरी स्त्रिया आहेत किंवा जे कष्टकरी जीव आहेत त्या सर्वांना प्रेरणा ठरेल किंवा प्रेरणा मिळेल अशा प्रकारचं हे पुस्तक आहे. त्यामुळे हे जर साफल्य असेल आपल्या पुस्तकाचं तर ते निश्चित असलं पाहिजे. कारण वा छान आहे, उत्तम आहे असं म्हणून बाजूला ठेवणं ते वेगळं आणि त्यातून प्रेरणा घेऊन स्वतःच्या जीवनामध्ये बदल घडवणं हे वेगळं. तेव्हा अशा प्रकारची काही एक संतोष आणि समाधानाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न या पुस्तकातून होणार असेल ते पुस्तक महत्वाचं आहे. मित्रो, प्रत्येक स्त्रीला काहीतरी लिहायचं आहे, परंतु तिला ते लिहिता येतच असं नाही.
तिची जीवनकथा ती सांगतेच असं नाही, परंतु ती जरी लिहित नसली तरी ती देहबोलीतून दाखवते, व्यक्त होते. ती आपल्या वर्तणुकीतून दाखवते, ती आपल्या सुस्कार्यातून सांगते. आणि म्हणून एका लेखकाने जे म्हटलेलं आहे की तुमच्या शय्या घरामधून जे सुस्कारे ऐकू येतात त्या सुस्कार्यातून मला कथा कळते. आणि ते जे कुलकर्णीने ते कोटेशन वापरलेलं आहे त्यांच्या पुस्तकासाठी. आता सुस्कार्यातून सुद्धा कथा सांगितली जाते, देहबोलीतून सांगितली जाते. जीवन वृत्तांत तुमचा तुमच्या भोवती असतो, तो लिहिलाच पाहिजे असं नाही, परंतु प्रत्येक स्त्रीला जे जे काही लिहायचं आहे ते जे काही अव्यक्त लिहिणं आहे ते वाचता मात्र आलं पाहिजे. तसं जर वाचता येत असतं तर प्रत्येक मुलाने लिहिलं असतं, पण हे जमलेलं नाही. हे तुम्हाला वाचता आलं, त्या स्त्रीची कथा तुम्हाला मांडता आली. सर्वांना ते जमत नाही, प्रत्येक मुलाला हे जमतच असं नाही, इथे समजलेलं आहे. आणि व्यक्त होण्याची जी काही एक शक्ती आहे किंवा एक भाषा आहे ती यानं त्या स्वरूपामध्ये प्रकट होत असते. उदाहरणार्थ सीतेचं हरण झाल्यानंतर तिनं जी काही स्वतःचे दागिने वेगवेगळ्या ठिकाणी फेकले, त्यातून ती एक भाषा व्यक्त करत होती जी रामाला समजलेली आहे. ती समजली नसती तर तो पाठलाग करू शकला नसता, जाऊ शकला नसता. सर्वांना वाचता येत नाही हे खरं आहे. तुम्हाला वाचता आलं आणि तुम्ही आपल्या आईला जिवंत केलं, तिला चिरंतन केलं, तिला अमर केलं, पुस्तक रूपाने ते केलं. हे महत्वाचं असं काम आहे. हे तुम्हाला करता आलं म्हणून तुमचं कौतुक आहे, तुमचं धन्यवाद मी तुम्हाला देतो, तुमचं कौतुक करतो. चित्रपट व्हावा अशी ती इच्छा तिची होती. मला असं वाटतं की या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजे. याचं कारण असं की मला हा उल्लेख नंतर वाचण्यात आला, पण जेव्हा मी पुस्तक वाचत होतो तेव्हा मला असं लक्षात आलं की अरे हा तर चित्रपट आहे. यातून चित्रपट आपल्याला कोणीतरी लिहिलं पाहिजे, कोणीतरी बनवलं पाहिजे असं मला वाटत होतं. आणि त्यांना तेच वाटत होतं. हे माझ्या नंतर वाचनामध्ये आलेलं आहे. आणखीन एक या ठिकाणी मी आपल्याला सुचवू इच्छितो तो असा की याचा अनुवाद झाला पाहिजे. इंग्रजी आणि हिंदी किंवा अन्य भाषांमधून याचा अनुवाद करण्याचा प्रयत्न आपण जरूर करावा. यासाठी चांगल्या अनुवादकांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे आणि त्यांच्याकडून इंग्रजीतून करून घ्या. 50% काम होऊन जाईल. प्रकाशक शोधणं हे पुढच्या 50%मध्ये काम राहतं. आपण आणि आपले मित्र हे सर्वांनी जर प्रयत्न केला तर चांगला प्रकाशक मिळेलच मिळेल. परंतु हे आंतरराष्ट्रीय पातळीवर जावं अशा पात्रतेचं हे पुस्तक आहे. आणि म्हणून कारण जेव्हा आपण ॲना फ्रँक्स डायरी वाचतो किंवा आणखीन काही काही वाचतो त्यामध्ये असलेली गुणवत्ता आहे त्यापेक्षा ही वेगळी काही गुणवत्ता आहे का त्या पुस्तकांमध्ये? याच्यामध्ये त्यापेक्षा जास्त श्रेष्ठ अशी मूल्य आहेत, त्याच्यामध्ये जास्त श्रेष्ठ अशा प्रकारच्या घटना आहेत, संघर्ष आहे आणि निवेदन आहे. जे जे काही सांगितलं जातं ते अत्यंत श्रेष्ठ अशा पद्धतीनं सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळे ते आंतरराष्ट्रीय पातळीवर जावं, पण ते अनुवादाच्या शिवाय होणार नाही, चित्रपटाशिवाय होणार नाही. त्यामुळे चित्रपट बनावा, त्याचा अनुवाद व्हावा. या संघर्ष करणाऱ्या आणि श्रमप्रतिष्ठेला जपणाऱ्या या देवतेला मी प्रणाम करतो. ज्यांना ज्यांना ही भाषा व्यक्त करता आली त्यांनी ती केलेली आहे. त्याची आपण आधी वाचलेलीच आहे आपण. पण आपल्या घरामध्ये वावरणारी प्रत्येक स्त्री, आपली आई असेल, माझी आई असेल, आईची आई असेल, या सर्वांना काही व्यक्त होता आलेलं नव्हतं आणि आलेलं नाही. परंतु तिची जी काही भाषा आहे, तिची जी काही कथा आहे, तिचं जे काही निवेदन आहे ते निवेदन स्वतःच्या देहबोलीतून आणि आपल्या स्वतःच्या वर्तणुकीतून, वर्तनातून, भाषेतून, स्वतःच्या निश्वासातून तिनं सांगितली. ती सर्वांना कळालेली नसते, इथं कळालेली आहे मुलाला. म्हणून अभिनंदन की आपण एक श्रेष्ठ असं काम केलं आणि या पुस्तकाचा आपण अनुवाद करावा, चित्रपटासाठी प्रयत्न करावेत. आणि एक आधीच्या वक्त्याने सांगितलं ते तोच मुद्दा मी परत एकदा सांगतो की जर स्त्रीने लिहिलेल्या आत्मकथनाची जर आपण यादी बनवली तर त्यामधल्या पहिल्या 10 मध्ये हे पुस्तक नक्की आपल्याला ठेवावं लागेल.
इतक्या श्रेष्ठतेचं ते आहे. त्यामुळे या पुस्तकाचं कौतुक म्हणत नाही मी, त्याची चर्चा होईल आणि हे पुस्तक वाचलं जाईल पुढच्या पिढ्यांमध्ये असं स्वतः मला वाटतं. अभिनंदन करतो ज्यांनी पुस्तक प्रकाशित केलं. उत्तम पद्धतीनं आपण हे प्रेझेंटेशन केलेलं आहे. त्याच्या आणखीन आवृत्त्या निघतील, निघाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो. तो संपवतो. धन्यवाद. कार्यक्रम संपतोय. काही मान्यवरांचे मला आभार मानायचे. थँक्यू सर त्या पुस्तकासाठी. किशोर भाऊ, राजेंद्र धोरडे साहेब, पराग सबकळ, प्लीज पुढे या. मोहिते मॅडम, या. साने मॅडम, या. सप्लाय कार्यक्रम. मोहिते मॅम इकडे बघा. फोटो इकडे काढतो. येस प्लीज. मॅडम थांब, मी करतो. तो एक पुस्तक घ्या. घ्या ना. सासनी सरांच्या असते घ्या. हां प्लीज. किशोर भाऊ घ्या. हां या सगळे. किशोर भाऊंबद्दल सांगायचं झालं तर मला असं वाटतं रेमडेसिवीर त्यांनी त्यावेळी 25-30 हजार रेमडेसिवीर वाटले असतील विनामूल्य. 35,000 रुपये रेट होता. मला माझ्या मिसेसला जाऊन कोविडच्या वॉर्डमध्ये दिलं होतं त्यांनी 2 रेमडेसिवीर. मला खूप मदत केली त्या हॉस्पिटलच्या काळामध्ये. माझ्या आईला वाचवण्यात तो मोठा हात होता. वाचू शकली नाही पण खूप हेल्प केली त्यांनी. त्यांचे आभार. पराग दादांनी शीतलला हॉस्पिटल मिळून दिलं कारण आई आणि बायको दोघेही ऍडमिट होते. या दादा माझे मार्गदर्शक आहेत पराग दादा सबकळ. एक मिनिट दादांचा काढू द्या. मी बोलतो. दादा घ्या ना फोटो घ्या. हां संपत आलाय. पुढची पत्रकार परिषद आहे. 5 मिनिटात संपवायचं आपल्याला. हां दादा इकडे बघा. दादा ज्यांच्यामुळे मी पुस्तक लिहायला स्टार्ट केलं ते मोहिते मॅम, सॉरी साने मॅम, साने मॅम. घ्या ना एक सेकंड. पुस्तक गिफ्ट देताना फोटो काढा. सगळ्यांनी इकडे प्लीज. साने मॅम धन्यवाद. तसेच भाऊ या ना. या ना भाऊ. या ना बालोली साहेब या. किती शिंदे, जिजाराम गुरुजी या ना. गोरपडे सर या. एक मिनिट. मामा एक मिनिट. हो, आहेत ना, द्या तुम्ही. मी प्रति देतो. तुम्ही फोटो काढा. प्रति देतो मी. धोरडे साहेब या ना. राजेंद्र धोरडे सरांनी मला राष्ट्रपतीची प्रतिक्रिया मिळून दिली. मला 5-6 प्रतिक्रिया. सर्वांचे मी आभार मानतो. कोणाचं राहिलं असेल माझा मामा, त्यांचे आभार मानतो. आपण नितीन ठाकरे, दीपक सोनार सर, सर्वांचे आभार मानतो आणि मी थांबतो. गणेश थँक्यू. आपण कार्यक्रम झाला असं जाहीर करतो आणि आपण खाली जाऊया. पुढच्या पत्रकार परिषदेला हॉल मोकळा करून देऊया आणि आपण खाली थोडं शूट करणार आहे तर आपण खाली करूया. शेजारच्या हॉलमध्ये करूया. शेजारच्या हॉलमध्ये करूया. दीक्षित सर या. ओके. कोणी राहिला असेल माझ्याकडनं ना बोलले तर क्षमस्व. आपण 2 मिनिटात हॉल मोकळा करून देऊ. शेजारच्या हॉलमध्ये आपण शूट करू. थँक्यू. 2 मिनिटं दादा. मामा घे ना. मामा काढा. या मामा. सोनार सर शूटिंग मध्ये घेतलं चालेल. घ्या ना. घ्या ना. शूटिंगमध्ये घ्या. चालेल. शूटिंग लगेच आपल्याला काढणार. शेजारच्या 2 मिनिटं फक्त एवढं शूट करू द्या. शेजारच्या हॉलमध्ये जाऊ. हां चला. काढणार आहे. शेजारच्या नाही ऐका 2 मिनिटं एवढं शूट करतो. हां कोणता शूट? 1 सेकंड तुम्हाला सांगतो. ओके. पुस्तक आहे आपल्याकडे. आणले होते तेवढं नंतर भेटेल. आपण जास्त काहीतरी केलं. प्रमोद खाली बस. शाडू शूटिंग चालू आहे. फोटो प्रमोद नाही येते. दादा
धन्यवाद. ओके. अजून कॉपी आणली? कोण येत आहे अजून या ना. झालं एवढं घेऊन काय दिला प्रश्न आहे दिला तरच फोन करणार. चला अतिशय हातबल झाला ते खरंच होतं. का रडत का बसतोस, चल आपण एक तू व्यक्त हो आणि तुझ्या निमित्ताने आपण लिहून काढूया. आणि मग मी त्याला वेगवेगळ्या प्रकारची माझ्या स्वतःकडे 5000 पुस्तकं आहेत आणि मग त्यांना व्यंकटेश माडगुळकर, दमा मिरासदार, शंकर पाटील आणि अशा प्रकारांचे वेगवेगळे पुस्तकं त्याला दिली की ज्यातून तुला व्यक्तिचित्रण करता येईल, प्रवास वर्णन करता येईल, नंतर निसर्गाचं वर्णन करता येईल. आणि त्याने खूप परिश्रम घेऊन 1 वर्षभर हे पुस्तक केलं. आणि आज अतिशय मला मोठा आनंद होतोय की आमचे रवी प्रकाश कुलकर्णी या मराठी साहित्यातील अतिशय ऋषितुल्य व्यक्तिमत्व, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मान्य भारत सासणे साहेब आहेत, त्यांच्या हस्ते व्हावं यासारखं तर आमचं भाग्य नाही आहे. आमचे परममित्र आणि महाराष्ट्राला अतिशय मोठा अभिमान वाटावा असे आजचे विचारवंत माझे मित्र माननीय हरी नरके साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहिले याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो. आणि हे पुस्तक तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे एक मराठीतलं दर्जेदार आत्मचरित्र ठरेल याबद्दल मला शंका नाही. मराठीमध्ये 130 पेक्षा जास्त महिलांची आत्मचरित्र आत्मकथनं प्रकाशित झालेली आहेत. त्याच्यामध्ये एका कष्टकरी स्त्रीचं ग्रामीण भागातनं येऊन शहरी जीवनामध्ये फुटपाथपासून भाजी विकत आपलं आयुष्य सावरणाऱ्या, उभं करणाऱ्या आणि प्रचंड मोठी भरारी आणि झेप देणाऱ्या अंजनाबाई शिंदे यांचं हे आत्मचरित्र त्यांच्या मुलाने त्याचं शब्दांकन केलं आहे. मला स्वतःला हे पुस्तक अतिशय कष्टकरी जीवनाचं चित्रण म्हणून तर महत्त्वाचं वाटतंच, पण त्याचबरोबर उमेद देणारं, ऊर्जा देणारं असं पुस्तक वाटतं. आणि मराठीमध्ये एक अतिशय चांगलं आत्मचित्र या निमित्तानं आलेलं आहे, ते लोकांनी वाचावं असं मला वाटतं. मी रवी प्रकाश कुलकर्णी. मी नेहमी वाचकांचा प्रतिनिधी असतो. मी अंजना शिंदे या आत्मचरित्राचं वैशिष्ट्य असं की मुलगा किंवा मुली आपल्या आईचं चरित्र लिहितात, परंतु मुलगा आपल्या आईचं आत्मचरित्र लिहितो अशी ही एकमेव मराठीतील नाही तर जागतिक साहित्यात सुद्धा ही एकमेव उदाहरण आहे. ह्या निमित्ताने इतरांना सुद्धा स्फूर्ती मिळेल असं मला वाटतं. आणि हे आत्मचरित्र वेगळं आहे, ह्यांनी मराठी साहित्यातला एक कोपरा उजळून निघाला आहे असं मला वाटतं. मी अंजना शिंदे या पुस्तकाचं प्रकाशन करताना आज मला अतिशय आनंद झाला. या पुस्तकाचं वैशिष्ट्य आधीच्या वक्त्यांनी सांगितलंय, मी पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो की श्रमप्रतिष्ठेचं मूल्य या पुस्तकामध्ये पुन्हा एकदा प्रस्थापित केलेलं आहे. आणि प्रतिष्ठेने जगण्याचं एक सामर्थ्य या पुस्तकामुळे अन्य कष्टकरी जीवाला निश्चित मिळेल अशा प्रकारची एक मोठा आशावाद या पुस्तकाच्या प्रकाशनामुळे उत्पन्न झालेला आहे. मला स्वतःला असं वाटतं की या पुस्तकातून जो संदेश पोहोचला तो संदेश असा आहे की कष्टाला डगमगायचं नाही, संघर्ष करीत राहायचं, त्याच्यातून काही उत्तम अशा प्रकारच्या घटना निर्माण करायच्या. कारण शेवटी आपल्या हातातूनच आपण स्वतःचं भवितव्य घडवतो अशा प्रकारची एक सामर्थ्य किंवा शक्ती या स्त्रीमध्ये होती आणि तिने तसं आपल्या पुस्तकामध्ये म्हटलेलं देखील आहे. त्यामुळे जे जे काही करायचं आहे ते स्वतः करायचं, नीट करायचं आणि एका आशावादी पद्धतीनं करायचं. हा जो काही संदेश तिनं दिलेला आहे तो संदेश या पुस्तकातून आपल्यापर्यंत पोहोचतो, सर्वांपर्यंत पोहोचतो आणि समाजाला उत्कृष्ट मार्गदर्शन करणारं हे पुस्तक म्हणून मी या पुस्तकाचा उल्लेख करेन. मला असंही म्हणायचं आहे की या एकूण 130 किंवा त्यापेक्षा जास्त अशा महिलांनी लिहिलेल्या आत्मचरित्रांचा उल्लेख या ठिकाणी झाला. यामध्ये जर आपल्याला या पुस्तकाचं प्लेसिंग करायचं असेल तर आपण फार वरच्या क्रमांकावर या पुस्तकाला ठेवू शकू. इतकं साहित्य मूल्य या पुस्तकामध्ये तर आहेच आहे, परंतु त्यातून महत्त्वाचं म्हणजे त्यातून जो दिला जाणारा संदेश आहे तो संदेश आपल्याला अतिशय महत्त्वाचा वाटतो. म्हणून या पुस्तकाचं मला स्वतःला महत्त्व वाटतं. या पुस्तकाचा आपल्या आईची जी भाषा आहे ती भाषा आपल्या भाषेमध्ये लिहून आईचं जे काही अनुभव आहेत ते आपल्यासमोर आणण्याचा जो प्रयत्न या ठिकाणी केला त्यासाठी विशाल यांचं मी अभिनंदन करतो. असं म्हटलं जातं याच्या बाबतीत काय समाजामधून हे कसं कोणता वर्ग याचा एक प्रतिष्ठेने मिरवतो त्याचं हे प्रतीक आहे आणि हे कष्टाचं प्रतीक असल्यामुळे मला ते स्वतःला महत्त्वाचं वाटतं. धन्यवाद. ग्रामीण भागात
मोठ्या कष्टानं स्वतःचा बालपण तिने आईने माझ्या व्यतीत केलं होतं ते बालपण या पुस्तकात आहे. आणि तिथून ती शहरात आली, शहरात स्वतःचा उद्योग उभारला. त्या जीवनाचा प्रवास या पुस्तकामध्ये आहे. त्याच्यानंतर तिने एक व्यवसायामध्ये चांगलं उभा केला व्यवसाय आणि आम्हाला दोघं भावांना उभं केलं. नुसतं आम्हा दोघा भावांना नाही तर नात्यातले बरेचसे प्रसंग या पुस्तकामध्ये आहे. पुस्तक अत्यंत वाचनीय आहे असं सगळ्यांचं मत आहे. आज सर्वच गेस्ट तसं बोलतात आहे. मला वाटते की हे पुस्तक तुम्हाला सगळ्यांना आवडेल. कुठेही या पुस्तकामध्ये दुःखाचं भांडवल दिसणार नाही किंवा मीच केलं असंही तुम्हाला दिसणार नाही. एक जनरल हे पुस्तक आहे, पण तुम्हाला वाचताना हे पुस्तक रिलेट करेल तुमच्या स्वतःशी असं ग्रामीण आणि शहरी भागाचं वर्णन असणारं हे पुस्तक आहे. तर मला आनंद वाटतो माझ्या आईचं स्वप्न पूर्ण झालं. आज आई नाही, पण हे तिचं पुस्तक आज येत आहे त्याचा मला आनंद आहे. आणि पुस्तकाचं वेगळेपण म्हणजे आई फार शिकलेली नसताना सुद्धा तिने हे आत्मचरित्र लिहिलं आहे. मान्यवरांनी असं म्हणजे आपल्या भाषणात किंवा त्यांनी मत प्रगट केलं की हा चित्रपट निघू शकेल. तर म्हटलं आई चित्रपट थोडंसं महागडं काम आहे, आपण बघू. पण म्हटले मी मग माझी कथा लिहून काढते. तिला माहीत नव्हतं की त्याला आत्मचरित्र म्हणतात, पण तिने तिची कथा लिहून काढली होती. तेच हे आत्मचरित्र आहे. पिक्चर निघणं हा पाठ तर नंतरचा आहे. हे पुस्तक नेमकं प्रेक्षकांना वाचकांना कुठे अवेलेबल असेल, ऑनलाईन ऑफलाईन? ॲमेझॉनवरती आहे. परत माझं मी anjanashinde.com म्हणून आहे त्याच्यावरती आहे. आणि आता पुस्तक अवेलेबल होईल पळण चौकात काही दुकानांमध्ये अवेलेबल होईल पुस्तक. चित्रपट हे पुस्तक करताना तुम्हाला किती जणांनी सहकार्य केलं, कुठल्या प्रकारची मदत झाली तुम्हाला? मला बऱ्याच लेखकांचा फीडबॅक होता. दिलीप फलटणकर सरांनी मला गायडन्स दिला. एक साने मॅडम होत्या त्यांनी गायडन्स दिला. आणि जे आईने लिहिलं तेच फक्त मी काही शब्दांमध्ये मांडलं. त्याच्यात काही वर्णनं टाकली निसर्गाची, काही व्यक्तिचित्र टाकली, काही प्रसंग टाकले. बाकी माझ्या आईने लिहिलं होतं त्याचं फक्त शब्दांकडून केलं आहे आणि ते आवडतं सगळ्यांना. सर्वात जास्त भावलेला प्रसंग या पुस्तकातला? खूप प्रसंग आहेत. म्हणजे मी एकदा लिहिले होते सगळे प्रसंग, काहीतरी 248च्या आसपास प्रसंग भरतात. त्याच्यातले वाचकांना भावतील असं प्रत्येकाला वेगवेगळे रिलेट होतं. आमच्या एक मंडईमध्ये एक भाभी वारल्या होत्या शेजारच्या भाजीवाल्या. एक 2-3 ओळींचं ते प्रसंग आहे, 2-4 ओळींचा प्रसंग आहे. मला एका वाचकाला तो भावला होता. मला आश्चर्य वाटलं तो का भावला त्याला. म्हणजे कोणाला काय भावेल असं सांगता येणं कठीण आहे. म्हणजे कोण बालपण रिलेट करेल, कोणाला आई कोणाची गेली असेल तर त्याला कदाचित ते भावनिक वाटेल, कोणाची बायको त्याला ज्याच्याप्रमाणे ते भावेल असं सांगता येणार नाही.